श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. स्वामींना तुम्हाला आज काय सूचित करायचे आहे ते. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 देवीची मुकुटे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक मुकुट तुम्ही निवडा. जे मुकुट तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या मुकुटातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे, हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्ही मुकुटे आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी हे मुकुट निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या दुःखाचे कारण बाहेर कुठेही नाही, तर ते तुझ्या स्वतःतच आहे. ज्यांनी तुझ्यावर अन्याय केलेला आहे, ज्यांनी तुला त्रास दिलेला आहे, त्यांचा तू बदला कसा घ्यायचा, सूड कसा घ्यायचा याच भावनेने तू नेहमी विचार करत असतेस आणि त्या सूड भावनेने तुला राग येत असतो. बाळा, राग हा खूप मोठा शत्रू आहे. तुझ्या प्रगतीतला तो खूप मोठा अडथळा आहे. तू जर असा राग चिडचिड करत बसलास, नुसता तुझ्या शत्रूंना बर्बाद करण्याच्या कल्पना रंगवत राहिलास, रागराग करत राहिलास, तर तुझे विचार करण्याची क्षमता तुझा राग संपून टाकत असतो. त्या सूड भावनेच्या पलीकडे दुसरे काहीच दिसत नाही. बाळा, त्या तुझ्या रागाला आवर घाल. तू तेच करत आहेस, तसाच वागत आहेस जसे तुझ्या विरोधकांना पाहिजे आहे. तुझ्या विरोधकांना तेच पाहिजे आहे की तू नेहमी त्यांचाच विचार करत राहावा, त्यांच्याच विचारात तू झुरत राहावे, रागाला यावे. बाळा, त्यांनी जे काही तुझ्याबरोबर केलेले आहे त्याचे तुला उत्तर जर द्यायचे असेल तर तुला प्रथम त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे. बाळा, तुमचे विचारच तुमच्या भविष्याचा चेहरा असतात. त्यामुळे तू त्यांच्याकडे लक्ष न देता तुला खूप मोठे बनायचे आहे या गोष्टीकडे जर तू तुझे लक्ष लावलेस आणि त्यासाठी खूप मेहनत घेतलीस तर हाच तुझा बदला आहे. बाळा, प्रत्येक शत्रूला हात लावूनच मारल्यावरच शत्रू पराजित होतो असे नाही. तुझे यश पाहूनच तुझा शत्रू आपोआपच पराजित होईल. म्हणून बाळा, आयुष्यात काहीतरी मोठे चांगले बनण्यासाठी लक्ष दे. तुझे नाव, तुझी कीर्ती हीच तुझ्या शत्रूंची हार आहे. बाळा, त्या वाईट लोकांच्या आठवणी ह्या तुला फक्त त्रासच देणार आहेत, तुला प्रगतीपासून रोखणार आहेत. ज्याप्रमाणे आंब्याच्या पेटीतील एक खराब आंबा सगळ्या आंब्यांना नासवत असतो, तो खराब आंबा बाजूला काढून फेकणे हीच योग्य गोष्ट आहे. अगदी त्याचप्रमाणे तुमचे आयुष्य बर्बाद करणाऱ्या त्या वाईट लोकांना, वाईट आठवणींना तुमच्या आयुष्यातून, तुमच्या मनातून पूर्णपणे बाजूला काढून फेकणे हेच योग्य आहे. बाळा, मला माहिती आहे हे लगेचच होणे शक्य नाही, पण अशक्य देखील नाही. प्रयत्न केल्यावर या सर्व गोष्टी शक्य आहेत. आणि बाळा, माझे नाव तुझ्या ओठाशी आहे ना, तर घाबरतोस कशाला? मी आहे ना. बाळा, भूतकाळात जर जगलास तर आहे तिथेच राहशील. वर्तमानावर लक्ष दे. वर्तमानात जग, मगच तुझा वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल बनेल. तुला जर खरंच मनापासून तुझे साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर तुला मार्ग दाखवायला आम्ही नेहमी आहोत. बाळा, इच्छा असणे खूप महत्त्वाचे आहे. जिथे इच्छा असते तिथे मार्गही असतोच. बाळा, त्यासाठी गरजेचे आहे ते म्हणजे तुझे प्रयत्न. जिथे प्रयत्न आहेत तिथे आम्ही आहोत. म्हणून बाळा, मनापासून पहिला प्रयत्न कर. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. वाईट गोष्टींना, वाईट लोकांना आयुष्यातून बाजूला काढून फेकणे हेच योग्य असते. बाळा, मी तुला आज ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव. आणि तू जर माझ्या मताशी सहमत असशील तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे मुकुट निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, सध्या चाललेल्या परिस्थितीला पाहून तू घाबरू नकोस. परिस्थिती ही सगळ्यांची परीक्षा बघत असते. म्हणून हताश होऊन बसू नकोस. आणि दुःख करत तू जर रडत बसलास तर ही दुनिया तुझ्यावर हसायला बसलेलीच आहे. बाळा, तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा, चांगले शब्द ऐका किंवा चांगले शब्द बोला, पण ते शब्द तोपर्यंत तुमचे भले करत नाहीत जोपर्यंत तुम्ही ते शब्द आचरणात आणत नाहीत. म्हणून बाळा, चांगल्या गोष्टींना नुसता चांगले म्हणून सोडून देऊ नकोस. त्या गोष्टी दररोज नित्यनेमाने तुझ्या आचरणात आण. तुला जर एखादी गोष्ट, एखादे ध्येय मिळवायचे असेल तर त्यासाठी नित्यनेमाने तुला काही गोष्टींचा बदल हा तुझ्या जीवनात करावाच लागणार आहे. काही वाईट सवयी सोडून देखील द्याव्या लागणार आहेत. तेव्हाच तू तुझ्या कामात यशस्वी होशील, पुढे जाशील. आणि बाळा, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलास तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होत असते. तू प्रामाणिकपणे प्रयत्न कर. तुझ्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. तू फक्त एक पाऊल पुढे टाक. मी आहे तुझ्याबरोबर. कोणतेही कारण असू दे, तू रागावू नकोस, चिडू नकोस, मोठ्याने बोलू नकोस. मन शांत ठेव. बाळा, तू का चिडलेला आहेस त्यावर विचार कर. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे पहिला तू ठरव. आणि खरंच ती गोष्ट एवढी चिडण्यासारखी, रागवण्यासारखी महत्त्वाची होती का याचा विचार कर. कारण ह्या सर्व गोष्टींनी त्रास फक्त तुलाच होणार आहे. विचार ही एक अशी विलक्षण शक्ती आहे जिच्यात तुमचे भले करण्याची प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांमध्ये आहे. म्हणून बाळा, पहिला तुझा विचार बदल, तेव्हाच तुला मार्ग मिळेल आणि मगच तुझे नशीबही बदलेल. आणि बाळा, तुला मार्ग दाखवण्यासाठी मी नेहमी तुझ्या सोबत आहे. परिस्थिती कशी का असेना, तू हताश होऊ नकोस. फक्त विश्वास ठेव, सगळे ठीक होईल. प्रत्येकाला ज्याचे त्याचे भोग हे भोगून संपवावे लागतात, ते टाळता येत नाहीत. बाळा, तू एकटा आहेस म्हणून तुला यश मिळणार नाही याची भीती कधीच मनात बाळगू नकोस. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा एकट्याने उडणाऱ्या गरुडाची झेप ही नेहमी उंचच असते. बाळा, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असू दे, पण तू कधीच हार मानू नकोस. तुझ्या अडचणींसमोर तुझ्या इच्छाशक्तीला कमजोर होऊ देऊ नकोस. स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि पुढे पुढे चालत राहा. मी नेहमी तुझ्या प्रयत्नात तुला साथ देतच राहीन. तू घाबरू नकोस. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आज ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मी, त्या गोष्टी नीट लक्षात ठेव. आणि तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया
पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.